हाय, नमस्कार. मी सुवर्णा. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसापासून माझा विचार चालला होता की मोठा ब्लॉग अपलोड करावा, पण इथे थोडासा काही प्रॉब्लेम असल्यामुळं मला काही मोठा ब्लॉग अपलोड करायला काही जमलंच नाही, कारण नेटवर्कचा पण इश्यू आहे आणि थोडंसं नवीन याच्यामध्ये आल्यामुळं आम्ही सध्या राजस्थानला आलो आहे थोड्या दिवसासाठी क्वार्टरवरती. तर सगळ्या गोष्टी ॲडजस्टमेंट वगैरे करता करता टाईम निघून गेला, त्यामुळे काही मोठा ब्लॉग भरपूर दिवसापासून अपलोड करायला जमलं नाही. तर म्हणलं चला, आज रविवार पण होता, भाऊजींना सुट्टी पण होती आणि मग म्हणलं चला आज त्या निमित्ताने मोठा ब्लॉग तरी अपलोड करूया. त्यामुळे सकाळी लवकर उठल्यानंतर थोडंसं आवरलं. त्यानंतर आज शौर्याला सँडविच खायची इच्छा होती, त्यामुळे मग तिला तर काय व्हेजिटेबल्सची सँडविच आवडत नाही, त्यामुळे बटाट्याची चटणी बनवली, त्याच्यासाठी सँडविच करून दिलं. तिला जास्त क्रिस्पी पण आवडत नाही, मग तिला सँडविच बनवून दिलं. त्यानंतर तिचे सारखे गरके चालू होते, झाले की नाही झाले की नाही. नंतर तिला व्यवस्थित सँडविच दिलं आणि थोडंसं अचानक गरमी जास्त वाढल्यामुळं तिला ग्लुकॉन-डीचं पाणी दिलं. ग्लुकॉन-डी वगैरे पिऊन झाल्यानंतर तिचं परत चालू झालं सँडविच झाले की नाही. सँडविच बनवले, त्यानंतर तिला सँडविच दिले. सँडविच वगैरे दिल्यानंतर आम्ही पण थोडासा नाश्ता करून घेतला. त्यानंतर दुपारी जेवणाची तयारी करायची होती. जेवणाची तयारीच्या अगोदर आम्ही आंघोळ वगैरे करून घेतली, तिला नाश्ता वगैरे दिला आणि नंतर कपडे धुवून मी गेली होते टेरेसवरती कपडे वाळत टाकायला. कपडे वाळत घातल्यानंतर मी आले होते खाली, कारण आम्हाला आवरून जायचं होतं कॉम्प्लेक्सला सामान आणायला. नाश्ता तर झाला होता, म्हणलं चला कॉम्प्लेक्सला जाऊन, आज संडे होता तर काहीतरी घेऊन यावं. बनवण्यासाठी तर भाजीपाला पण संपला होता, मग म्हणलं थोडासा भाजीपाला पण घेऊन यावा आणि चिकन वगैरे तिकडूनच घेऊन यायचं होतं. कॉम्प्लेक्सला गेले, भाजीपाला पण फ्रेश आला होता, त्या गेले थोडासा भाजीपाला वगैरे घेऊन आले. त्यानंतर मग तिथे आंबे दिसले, म्हणलं चला आंबे पण घेऊया. अजून एवढं व्यवस्थित आंब्याचं सीझन चालू झालेलं नाही आहे, पण ठीक आहे म्हणलं चला, आंबे दिसल्यावरती कंट्रोल नाही होते, म्हणलं चला आंबे तर घेऊयात, कारण खूप दिवसानंतर आंबे खायला भेटत आहे. आणि इकडं तर जास्त प्रमाणात जसे आपल्याकडे गोड आंबे असतात तसे इकडे नसतात, जसे आहे तसे घेतले. त्यानंतर मग थोडासा भाजीपाला बघितला, काही आता उन्हाळ्यामुळे जास्तच खराब होतो आहे भाजीपाला, पण मग जेवढा फ्रेश वाटला तेवढा घेतला. आपल्या गावाकडे कसं तिखटवाले मिरच्या असतात, तसं उन्हाळ्यामध्ये तिखटवाले खूप मुश्किलीने कधी ते भेटल्या. मग आम्ही त्या थोड्याशा जाडसरी, त्या कमी तिखट आहे पण ते घेऊन आलो, कारण ऑप्शन नव्हता दुसरा काही. त्यानंतर घरी आल्यावरती आज रविवार असल्यामुळे शौर्याचे केस पण धुवायचे होते, म्हणलं केस धुवण्याच्या अगोदर तिच्यावाले थोडेसे केसांना तेल लावून मालिश करून द्यावी. हो, पण आधी केस विंचरून जा.
तिला लाँग हेअर तो खूप आवडतं, पण ते केस व्यवस्थित बांधायला तिला अजिबात आवडत नाही. तिला केस जास्त पॅक बांधलेली आवडत नाही आणि केस रिकामी ठेवल्यावरती ते कंटिन्यू डोळ्यावरती येत असतात. त्यानंतर भाजीपाला वगैरे घेऊन आलो होतो, त्यामुळे म्हटलं थोडंसं साफसफाई करून तर फ्रीजमध्ये ठेवून द्यावा, नाहीतर सुकून जाईल. तिचे चालूच होते की काय करते, मला पण दे, मी पण करू लागते तुला म्हणून. नंतर मग चिकन आणलं होतं, ते व्यवस्थित वॉश वगैरे करून घेतलं आणि मॅरिनेट करायला ठेवून दिलं. दही आणि चिकन बिर्याणी मसाला, आपले जे बेसिक मसाले वगैरे जे असतात ते लावून चिकन मॅरिनेट करायला ठेवून दिल्यानंतर कमीत कमी 1-1.5 तास जर चिकन मॅरिनेट करायला ठेवून दिलं तर एकदम व्यवस्थित छान शिजतं पण आणि त्याची टेस्ट एकदम छान लागते. त्यामुळे पहिलं चिकन आम्ही व्यवस्थित वॉश वगैरे करून मसाले वगैरे मॅरिनेट करून ते ठेवून दिलं. आणि कांदा कापायचा होता, तर कांदा कापायला खूप जास्त हे कांदे कडू आहेत. मग त्यासाठी एक मी नवीन जुगाड शोधला आहे, तर चला बघूया आपण पुढे. कांदा कापायला खूप जास्त कडू जातो, त्यामुळे मग मी कांदा सोलून घेतले, त्याचे 2 भाग करून घेतले आणि ह्या जे आपले स्लायडरने त्या स्लायडरने एकदम बारीक बारीक कापून घेतले. असे कापायला पण म्हणजे फ्राय करायला पण एकदम व्यवस्थित होतं आहे आणि डोळ्यांना कडू पण भरपूर बऱ्यापैकीच कमी येते आहे. तुम्ही पण नक्की एकदा अशा प्रकारे ट्राय करून बघा. कांदा फ्राय करायला टाकला तोपर्यंत आपलं पाण्याला उकळी आली होती तांदूळ शिजायला टाकायला. तर त्या पाण्याला उकळी आली होती, त्यामुळे आपण तांदूळ शिजायला टाकून दिलं. बिर्याणीमध्ये आपण जेवढा कांदा जास्त टाकतो तेवढी त्याची टेस्ट अजूनच वाढते. त्यामुळे मी कांदा फ्राय पण करून घेतला आणि परत काय बारीक कापलेला कांदा तो तेलामध्ये खडे मसाले वगैरे टाकून तेलामध्ये तो परत एकदम व्यवस्थित फ्राय करून घेतला. त्यामध्ये टोमॅटो, मिरची वगैरे टाकून सगळे मसाले एकदम व्यवस्थित फ्राय वगैरे करून घेतल्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं आणि चिकन न पाणी टाकता शिजवायला ठेवून दिलं. इथं चिकन आपलं व्यवस्थित झालेलं आहे, त्यामुळे वरती जो आपण तांदूळ उकडून घेतला होता तो तांदूळ टाकून दिला. तांदूळ व्यवस्थित टाकून तो प्लेन करून घेतला. त्यावरती आपल्याला थर देऊन घेतला. मग आपल्याला नंतर त्यानं फ्राय केलेला कांदा, कोथिंबीर आणि 1-2 लिंबाची एकदम बारीक बारीक केलेली स्लाईस त्यामध्ये टाकायची आणि बिर्याणीला दम द्यायला ठेवून द्यायचं आहे. चिकन मॅरिनेट केलं होतं त्यावेळेस थोडेसे 4-5 पीस आम्ही साईडला काढून ठेवले होते, कारण सौर्याला चिकन तंदूर खायचं होतं. तर आता इथं तर काय भेटणं मुश्किल आहे, कारण आम्ही बाहेर तर जाऊ शकत नाही, बाहेर जायला सुट्टी नसते आणि आतमध्ये चिकन तंदूर भेटत नाही. त्यामुळे मग मी घरच्या घरीच तयार केलं. तव्यावरती थोडंसं बटर आणि तेल टाकलं आणि त्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते ठेवून घेतलं. ते व्यवस्थित दोन्ही बाजूने 70% शिजून दिलं. त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि ते शिजून दिलं. चिकन व्यवस्थित शिजलं होतं दोन्ही बाजूने. मग त्यानंतर गॅसवरती जाळी ठेवली आणि जाळीवरती ते चिकन थोडंसं दोन्ही बाजूने भाजून घेऊया म्हणलं, त्याला थोडंसं असं स्मोकी फ्लेवर येईल. मग चिकन भाजायला ठेवलं आणि आपलं तंदूर अशा प्रकारे तो वरतून थोडंसं आपण तूप टाकायचं आहे. तूप बिर्याणीला दम द्यायला ठेवली होती तोपर्यंत आपलं चिकन तंदूर पण तयार झालं आहे. कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की सांगा आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. चला भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.